त्याच्या म्हणजे आतून अंदरकी जी बात आहे ती वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे कबूल करते की त्यातले अनेकशे कार्यकर्ते आपल्या बरोबर काम करतात. नुसते बीजेपीचे नाही तर उबाटाचे सुद्धा आणि राष्ट्रवादीचे सुद्धा. आपण पाहत आहात पवन न्यूज. अमृत मोरेसाहेब या ठिकाणी आपण गुंदे पंचायत समिती गणात उभे, काय सांगाल एकंदरीत? मी सुनील बाबाराम मोरे गुंडे पंचायत समिती गणातून पंचायत समितीसाठी उभा आहे. आपला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणे चिन्ह आदरणीय रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्येच नव्हे तर खेड तालुक्यामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या जोरावरती या तालुक्यातील सगळे मतदार, त्याचबरोबर मी ज्या गणातून उभा आहे आणि ज्या जिल्हा परिषदचा भोसते गट म्हणजे विराची वाडी या मतदारसंघातून उभा आहे, तर या संपूर्ण भोसते जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं लोकांचा पाठिंबा मिळतोय. आणि मी मागील जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडून गेल्यानंतर या पंचक्रोशीमध्ये या मतदारसंघामध्ये शेजारीच असलेल्या लोटे परचम MIDCच्या माध्यमातून अनेक रोजगारांना, तरुणांना रोजगार मिळवून देण्याचं काम, त्याचबरोबर नोकरीचं काम आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून संपूर्ण भोसते जिल्हा परिषद पूर्वीचा आताचा जो विराची वाडी मतदारसंघ जो आहे या संपूर्ण मतदारसंघाचा विकास मी आदरणीय रामदासभाई कदम, योगेशदादा कदम आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून परिपूर्ण केलेला आहे. रस्ते असतील, पाणी असेल, तुमचं स्ट्रीट लाईट असतील, स्मशानशेड असतील, पायवाटा असतील, त्या अनेक शासनाच्या ज्या योजना आहेत त्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही आता म्हणाल की मी विकास केलाय, बरोबर ना? हे बऱ्यापैकी काम केलेलं आहे, त्याच्यापुढे नेमकं काय करणार? यापुढील माझी महत्त्वाची जी जबाबदारी आहे ते गुंडेगावापुरता जर विचार केला तर गुंडेगावामध्ये पाण्यासाठी जे धरणाचं नियोजन आहे ते धरणाचं काम आपण या 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर संपूर्ण जो माझा पंचायत समिती गण आहे या गणामध्ये असणारे रस्ते असतील किंवा त्यांच्या ज्या काही सुखसुविधा आपल्याला पूर्ण करायच्या शासनाच्या माध्यमातून, शासनाच्या स्कीममधून त्या आपण पूर्ण करू. आणि त्याचबरोबर लोटे परशुराम आणि लेवल MIDC यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार, बचत गटाच्या महिलांना त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक जे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या त्यांना समजावून सांगून महिलांना पूर्ण सक्षमीकरण करण्याचं काम आपण त्या माध्यमातून करणार आहोत. काय रिस्पॉन्स मिळते प्रचार दरम्यान? एक चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्ही आता पाहताय. आज सुद्धा या आम्ही डोर टू डोर हा जो प्रचार आम्ही या गुंडे गावामध्ये करतोय, असाच प्रचार संपूर्ण मतदारसंघामध्ये जे माझी 10 गावं येतात या 10 गावामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा झंझावात देऊन संपूर्ण मतदारसंघ आपण पूर्ण केलेला आहे. आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाला समजावून सांगितलेलं आहे की शिवसेनेचे आदरणीय जे माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे आपले एकनाथजी शिंदे साहेब आहेत, यांनी आपल्या ज्या महिलांना, भगिनींना, आपल्या बहिणींना जो काय सिंहाच्या वाट्याने मदत केलेली आहे किंवा मदत करताची योजना राबवलेली आहे, अशाच पद्धतीचे अनेक कामे आपल्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी होत आहेत, तरुणांसाठी होत आहेत. तर त्याच्यामध्ये आपला खारीच्या वाट्याने आपण मदत करा आणि ती मदत आपल्याला शिंदे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी होणार आहेत. आणि माझ्यावरती विश्वास ठेवून या संपूर्ण मतदारसंघातील लोक चांगल्या मोठ्या प्रमाणे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बाहेर पडतात. योगेशदादा कदम राज्यमंत्री आहेत आणि एकटे आता दिसतोय, म्हणजे आपण जर पाहिलं बाकी सगळे पक्ष एकत्र आले तर योगेशदादा कधी एकत्र आले, काय एकटे आहेत का सांगा? जरी किती पक्ष एकत्र आले असले आणि योगेशदादा आणि रामदासभाई यांची जी आपल्याला या खेड तालुक्यावरती असणारी पकड ही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्याचबरोबर आताची जी खेडची नगरपालिका झाली, नगरपंचायत निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये 21 पैकी 21 सीटा ह्या आदरणीय रामदासभाईंनी योगेशदादांच्या माध्यमातून निवडून आले. त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या
मार्गदर्शनाखाली निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, जिल्हा परिषद 7 आणि पंचायत समिती 14 असे मिळून 21. आता सुद्धा 21च्या 21 सीटा आदरणीय रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम, त्याचबरोबर संजयजी कदम आणि आपले जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 21च्या 21 सीटा येतील एवढी मी म्हणजे याची आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना खात्री आहे. आपल्याला 21-0 पाहायला मिळतील. पुन्हाही आपल्याला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला ह्या 21-0 तुम्हाला पाहायला मिळेल. आपण साहेब जिल्हा परिषद सदस्य होतात, आपल्या माध्यमातून झालेलं सामाजिक काम सांगा. जिल्हा परिषदला मी ज्या वेळेस निवडून गेल्यानंतर सभापती पद मला मिळालं, आदरणीय रामदासभाईमुळे असतील आणि आपले पालकमंत्री योगेश आपले उदयजी सामंत साहेब असतील यांच्या माध्यमातून त्या पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक शाळा, ज्यावेळेस शिक्षण सभापती म्हणून मी काम केलं तेव्हा प्रत्येक शाळेमध्ये ज्या शाळा खराब झाल्या दुरुस्ती करायच्या दुरुस्ती आपण करून दिली, नवीन शाळा पाहिजेत त्या ठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधून दिल्या, वाडीवाईज रस्ते केलेले आहे, वाडीवाईज पायवाटा केलेले आहेत, पाण्याच्या नळपाणी योजनेच्या आपण योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि ज्या शासनाचा निधी जिथे मिळत नव्हता त्या ठिकाणी आपण शेजारची जी आपली MIDC आहे या MIDCच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीचा निधी आणून अनेक पिकअप शेड असतील, पाण्याच्या योजना असतील, पाण्याच्या टाक्या असतील, अशा पद्धतीची सुद्धा आपण कामं CSR फंडातून केलेली आहे. शिक्षण सभापती होतात तुम्ही, बरोबर ना? त्या टायमाला आताची परिस्थिती आहे जिल्हा परिषद शाळेची, त्याला नेमकं जबाबदार कोण? कारण आता शाळा बंद असेल. नाही, त्याला कसं आताच्या ज्या ग्रामीण भागामधील शाळा ज्या बंद पडत चाललेल्या आहेत, खरं म्हणजे पालकांनी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आपण आपल्या लोकांना अशी सवय लागलेली आहे की प्रत्येक वडिलांना आणि आईवडिलांना आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं असा प्रत्येकाचा म्हणजे इच्छाच असते. परंतु त्यांचा गैरसमज आहे की आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण आपल्याला चांगलं मिळत नाही, असा हा त्यांचा गैरसमज आपण त्यावेळेला दूर काढण्याचा प्रयत्न केला होता आणि अनेक शाळा ज्या बंद होत्या त्या चालू करण्याचा पण सुद्धा प्रयत्न केला. पटसंख्याची कमी आहे, ही पटसंख्या वाढवण्याचं काम आपण म्हणजे आपल्या जबाबदार म्हणून पालकवर्गाने केलं पाहिजे. कारण जिल्हा परिषदेचं शिक्षण एवढं चांगल्या पद्धतीने आपल्याला शिक्षण मिळतं की त्याच्यामधून संस्कार, संस्कृती आणि विचार हे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमधूनच मिळतात आपल्याला. आणि त्याचबरोबर अनेक जे आता आपले मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील किंवा उच्च पदावरचे जे गेलेले आहेत हे बरेचसे 99% हे आपले जे नेते आहेत हे जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकून गेले आहेत. त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. परंतु त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा त्या वाडीमध्ये त्या गावामध्ये जी शाळा आहे घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपणही प्रचार केला पाहिजे, त्यांच्या आई वडिलांना समजावून सांगितलं पाहिजे की जिल्हा परिषद शाळेचं महत्व काय. आपण जर पाहिलं या ठिकाणी समोरचे उमेदवार जे आहेत ते तुल्यबळ असं म्हटलं आता काय सांगा? नाही, आता आपण निवडणुकीला उभ्या राहिल्यानंतर समोरचा उमेदवार हा तुल्यबळ समजूनच आपण काम केलं पाहिजे. आपण कुठल्याही उमेदवाराला कमी लेखून जमणार नाही. परंतु आताची जी आपला जो तरुण वर्ग जो आपल्याबरोबर फिरतो तुम्ही आता जे पाहताय त्याच्यामुळे ही निवडणूक आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगलं हे होऊन जाईल, काय एकदम सोपे होऊन जाईल. पूर्वी एक पॅटर्न होता समाजवाद मतदान व्हायचं, पण आता एक पॅटर्न असा आलाय की जनशक्ती धनशक्ती, काय सांगा? ना आता धनशक्ती जनशक्ती या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा मतदाराला सुज्ञ आहे. सुज्ञ मतदार आपल्याला कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे त्याचा त्यांनी मनाजवळ पक्क केलेला आहे. आणि त्यामुळे मला माझ्या गुंडे गणामध्ये जराही संशय नाही, जराही भीती नाही. मी या मतदारसंघातून भरघोस मताने निवडून येईन एवढे मला विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची महायुती असताना याच मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढतात, काय सांगाल यावर? आता शेवटी तिथल्या कार्यकर्ते जे आहेत त्या माझ्या मतदारसंघातले, तर त्या कार्यकर्त्यांनी ठरवलं असेल. मी त्याच्याकडे एवढा गांभीर्याने घेणार नाही. का? कारण त्यांचा पक्ष आहे तो. आपल्या पक्षातून मला जी तिकीट मिळाले त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीने प्रचार करतोय. त्यांना जी तिकीट मिळाली त्यांच्या उमेदवारांना ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करतात. आपलं काम करतात समोर. हो, त्याच्या म्हणजे आतून अंदरकी जी बात आहे ती वेगळी आहे. त्याच्यामुळे कबूल करतात की त्यातले अनेक कार्यकर्ते आपल्या बरोबर काम करतात. नुसते बीजेपीचे नाही तर उभाटाचे सुद्धा आणि राष्ट्रवादीचे सुद्धा मतदारांना. कारण मी मागील 5 वर्षामध्ये
माझ्या मतदारसंघामध्ये मी घराघरात पोचलेलो आहे, सुखदुःखात पोचलेलो आहे, कामं केलेली आहेत. 23ला आपले प्रशासक आले, त्याच्यानंतर सुद्धा 3 वर्ष मी माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठेही कमी पडलो नाही किंवा कुठेही कोणाच्याही सुखदुःखामध्ये पोचायला कमी पडलो नाही. आपल्या मतदारसंघामध्ये कोणती विकास कामं होणे बाकी आहे आणि भविष्यातला आपला संकल्प काय असणार आहे? भविष्यामध्ये म्हणजे मग अशी संकल्प सांगितला ना की आपल्याला MIDC बाजूला असल्यामुळे महत्त्वाच्या असणाऱ्या तरुणांना रोजगार आणि त्यांना नोकऱ्या हा महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर ग्रामीण भाग असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक अशी विकासात्मक कामे काय शिल्लक आहेतच, पण ती कामं पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आणि ते पूर्ण करणारच एवढी मी आश्वासन संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्व मतदारांना दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच आवाहन करतो की मी आपल्यासाठी म्हणजे पूर्ण जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्यासाठी जे जे काय योगदान दिलेलं आहे, काम केलेलं आहे, त्याचबरोबर कोरोनाच्या वेळेला मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी लागणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत या सगळ्या सुखसुविधा त्यावेळेला गावागावा वाड्यामध्ये पोहोचवलेल्या आहे. त्याच्यामुळे मतदारांना मी एवढंच आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी उमेदवार काळा गोरा न बघता फक्त शिवसेनेचा धनुष्यबाण एवढंच बघायचं आणि त्याच्या समोरचं बटन दाबून माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या ज्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेवतीताई पाटील मॅडम आहेत यांना सुद्धा भरघोस मताने निवडून द्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.